तर उद्या नरेंद्र मोदी किंवा मग नितीन गडकरी असतील, या दोघांपैकी कोण पंतप्रधान झालेले तुम्हाला बघायला आवडेल? सध्या तरी आमच्या हिशोबाने जर मी नागपूरकर असल्यामुळे तर मला असं वाटते की प्रधानमंत्री जर बनायला तर नितीन गडकरी साहेब बनले पाहिजे. आम्हाला असं वाटते की आमची अपेक्षा आहे की नितीन गडकरी साहेब प्रधानमंत्री बनलेच पाहिजे. कारण त्यांची ती कॅपॅसिटी आहे की ते बनवू शकतात. विदर्भाचा अनुशेष यावेळी भरून निघेल का जर पंतप्रधान झाले नितीन गडकरी? हो नक्कीच. विदर्भाला मान मिळाला पाहिजे. हो म्हणजे जर इन केस चान्सेस आहे तर ऑफकोर्स गडकरी साहेब झाले पाहिजे. कारण अजूनपर्यंत म्हणजे विदर्भाचं सौजन्य राहील ते, असं मला वाटतं की जर नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आपल्या इकडे अजून खूप जास्त डेव्हलपमेंट होईल. अजूनही विदर्भाचा युथला खूप चान्सेस मिळेल. त्यांना सगळ्या गोष्टींसाठी मुंबई, पुणे, बँगलोर, हैदराबाद धावावं लागणार नाही. नाही, खूप छान प्रश्न आहे. पण किती नाही म्हणजे अजून आता म्हणजे एक भान असलेला नागरिक म्हणून मी सांगतो की आता मोदी साहेब तर आता याच्यानंतर तर परत चौथ्यांदा तर उभे राहणार नाही शकतो, ते तर निश्चितच आहे. पण त्यातल्या त्यात आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होईल जर गडकरी साहेब पंतप्रधान झाले आणि त्यांच्यासारखा माणूस जर पंतप्रधान पदावर बसला तर खरंच म्हणजे आपल्या भारतासारखा ती सोन्यासारखी गोष्ट आहे. पंतप्रधान म्हणून कोण बघायला आवडेल हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण नागपूरकरांची पसंती नागपूरमधनं पंतप्रधान बनण्यात मला तरी वाटत नाही की कोणी सक्षम आहे बा म्हणून नागपूर शहरातून. कारण कुठलाही खासदार जरी निवडून आला, गडकरी आले किंवा हेही आले तरी ते मला वाटत नाही की ते पंतप्रधान बनू शकतात बा म्हणून. गडकरी साहेबही बनू शकणार नाही कारण त्यांना बनवताच येणार नाही. बनवू कोणी हेही नाही करणार त्यांना. अब ऐसा है कि सब कह रहे हैं कि अनएम्प्लॉयमेंट बढ़ रही है. मैं आपको एक शेर बोलूं? बोलो ना. ले डूबी आसमान को छूने की जिद उसे, ऊंचाइयां मिली तो जमी का नहीं रहा, अब उसको देखते हकारत से सारे लोग, मगरूर हो गया तो कहीं का नहीं रहा. आता इलेक्शन लागले, गडकरी साहेब उभे आहेत, दुसऱ्या बाजूला विकास ठाकरे उभे आहेत. काय वाटतंय कुठल्या बाजूने कौल लागेल? भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी भारी लीड गडकरी आणि हॅट्रिक मारत आहे गडकरी साहेब. किती लीड भेटेल? चांगली 4 लाखाचा वर. 4 लाखांवर जाईल खरं? येस. आणि हा असा विकास जर आम्हाला गडकरी साहेब देत असेल तर मग नाही पाहिजे ना आम्हाला. विकास राहू द्या ना आमच्याजवळच. आमचा विकास भाऊ येईल ना. ह्या विकासापेक्षा विकास भाऊ ठाकरे परवडले मग तर कधी पण. असा विकास आम्हाला नाही पाहिजे. नुसतं पूल बांधून दिला त्या मेट्रो बांधली एक अशी जाते अशी मागं फिरत. ह्या मेट्रोमध्ये की नाही लोकही बसायला नाही ह्या तयार. 25ची तिकीट 50ची झाली पण काही विकास दिसूनच नाही राहिला ना जी. इथं विकास ठाकरे की नितीन गडकरी कोणाची हवा आहे असं वाटतं? नाही, सध्या तरी नितीन गडकरीचीच हवा आहे. म्हणजे आहे सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा ऑल ओव्हर देशामध्ये जर तुम्ही विचार केला तर नितीन गडकरीसारखा नेता आपल्याला भेटणार नाही आणि भेटू शकणार नाही. शेवटचा प्रश्न, नागपुरातून कोण जिंकते असं वाटतंय? नितीन गडकरी, विकास ठाकरे? मला तर 99% विकास ठाकरे निवडून येईल असं मला वाटते आणि येईल तर चांगलंच होईल. कारण मला तर असं वाटते सत्ता 10 वर्ष यांच्या हातात दिली तर सत्ता जसं काँग्रेसला माज आली होती असं BJPला आलेली आहे. तर असं म्हणजे सत्ता जसे म्हणतात ना की रोटी को भी सेकने के लिए पलटते रहने तो जल जाएंगी, वैसी सत्ता भी हर 10 साल में बदलते रहना चाहिए, ऐसा मेरा कहना है. नागपूरला येणार तर गडकरी साहेबच आहेत. कारण आमच्या इथे सगळ्या ज्या फॅसिलिटीज उपलब्ध करून दिलेल्या आज तोवर किंवा आता पण तर ते गडकरी साहेबांनीच केलेलं आहे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की ठाकरे सरांना पर्पजली उभं केलेलं आहे त्यांची मतं घेण्यासाठी, कमी करण्यासाठी. बट नागपूरला नितीन गडकरीच येणार. अरे विकास ठाकरे जी आएंगे नीचे से ऊपर उठ के आएंगे तो वो करेंगे. अब ज़्यादा पैसे वाले हो गए नितिन जी, इस वजह से गरीबों पे कोई ध्यान नहीं देते. स्मार्ट सिटी बनने के लिए स्मार्ट सिटी बना रहे हैं तो पूरा गरीबों को ही हटा दो, गरीबी तो हटा ही नहीं रहे. त्यांना गडकरी साहेबांना रिटायर्ड करायचा आहे असा वरून आदेश आलेला आहे असं मला विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. वरून आदेश आले. वरून म्हणजे दिल्लीवरून त्यांना आदेश मिळालेले आहेत पक्षश्रेष्ठीकडून की गडकरी साहेबांचा आता पत्ता इथनं कट करायचा आहे आणि त्यासाठी जे लोक लागलेले आहे ते म्हणजे पूर्ण तयारीनिशी आणि मनोभावे लागलेले आहेत त्यांना पाळायला. आम्ही तसं तुम्हाला कसं सांगू? नाही सांगणार. आम्ही आमचं मत सांगू शकतो. फक्त मतदान. हां खरं? हां बिलकुल. कुणाची हवा आहे इथं? हां आम्ही कमळवाले माणसं आहे. ओके.
नागपूरमध्ये सध्या भयंकर उकाडा आहे आणि दुसऱ्या बाजूला अवकाळीचाही जबर फटका बसला आहे. तिसऱ्या बाजूला इथं राजकीय वातावरण देखील बरंचसं तापलेलं आहे, कारण 19 एप्रिलला इथं मतदान होणार आहे. एका बाजूला नितीन गडकरी आहेत, दुसऱ्या बाजूला विकास ठाकरे आहेत. पण लोकांच्या मनामध्ये काय आहे, लोकांच्या मनामध्ये नेमका कौल कुणाच्या बाजूने आहे हे आपण जाणून घेणार या. दादा, आता नितीन गडकरी एका बाजूला उभे आहेत, दुसऱ्या बाजूला विकास ठाकरे उभे आहेत. 19 एप्रिलला मतदान आहे. नागपुरात कुणाची हवा आहे आत्ता असं तुम्हाला वाटतंय? हवा तर तशी गडकरी साहेबांचीच आहे. बरं, अजून काही नागपूरकर आहेत, आपण त्यांच्याशीही गप्पा मारणार आहोत आणि समजून घेणार आहोत की नागपूरचा कौल नेमका कुठल्या दिशेने आहे. दादा, आता असं आहे की एका बाजूला विकास ठाकरे उभे आहेत, दुसऱ्या बाजूला नितीन गडकरीजी उभे आहेत. बरोबर. एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय की नागपूरमध्ये सध्या हवा कुणाच्या बाजूने जाते? हवा पूर्णपणे विकास ठाकरे यांच्या बाजूने आता चाललेली आहे, असं मागच्या 2-3 दिवसापासून आम्हाला दिसून राहिलेलं आहे. कारण कालच भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयातून गडकरी साहेबांची जेव्हा मिरवणूक निघाली तेव्हा मिरवणुकीमध्ये एक 5-25 लोक दिसले आणि ही मिरवणूक जिथून निघाली धंतोलीमधनं, हा पूर्ण जो एरिया आहे तो BJP आणि BJP समर्थक यांच्या लोकांचा हा एरिया आहे. आणि इथूनच जेव्हा त्यांची मिरवणुकीमध्ये 25-50 लोक होते, त्याच्यावरून आता हे सगळं माहिती पडून राहिलं आहे नागपूरच्या लोकांना आणि सगळ्या जनतेला की हवा जी चाललेली आहे ही विकास भाऊची आता इथे सुरू झालेली आहे. ते तर गडकरी साहेबांचेच आहे आणि गडकरी साहेबांनी भरपूर काही आपल्या नागपूरसाठी केलेलंच आहे. प्रत्येकाला सपोर्ट करतात, तर डेफिनेटली गडकरी साहेबच येणार. ओके. खरं तर निकाल अनेक जणांना ठाऊकच आहे की नितीन गडकरी साहेबच निवडून येतील आणि त्यामागचं काम असं आहे, कारण असं आहे की आता मी सुद्धा अनेक भागात फिरतो. मी MSc सुरू आहे माझी, त्यामुळे मी अनेक भागात फिरलेलो आहे. मी खानदेशात गेलेलो आहे, माझं शिक्षण खानदेशात सुरू आहे. त्यामुळे तिथल्या पट्ट्यातही मी अनेक ठिकाणी असं बघितलेलं आहे की नितीन साहेब एक असे व्यक्तिमत्व आहे की ज्याला फक्त भाजपाच नाही, प्रत्येक पक्ष म्हणजे इव्हन काँग्रेस असू दे किंवा कुठलाही नागरिक असू दे, प्रत्येक जण हा त्यांच्या कामावर प्रसन्न आहे. म्हणजे त्यांनी आजपर्यंत जितकी काही डेव्हलपमेंट केलेली आहे रस्त्यांची वगैरे, आणि फक्त नागपूरच नाही, महाराष्ट्रच नाही, तर पूर्ण भारतात, संपूर्ण भारतभरात त्यांचं नाव आहे. तो देखो क्या है, अभी इलेक्शन शुरू है. एक बाजू में गडकरी साहब खड़े हुए हैं, दूसरे बाजू में ठाकरे साहब, विकास ठाकरे साहब. आपको क्या लगता है कौन जीत के आएगा? विकास ठाकरे जी आना चाहिए. क्यों? वो इसलिए कि नितिन गडकरी सब अमीरों का काम करते, गरीबों का काम नहीं करते. हम गए थे यहाँ से फुटपाथ के लिए, तो उन्होंने बोले फुटपाथ की बात मत करो, तो हम लोग वोट काय को देंगे उनको जब वो गरीबों का मसीहा ही नहीं बनते, बड़े बड़े लोगों का काम करते हैं, गरीबों का कोई काम नहीं करते. हमारी रोजगार का मसला है ना, उनकी वजह से तो ये प्रॉब्लम है सब. सध्या स्थिती तर गडकरी साहेबांची डामाडोल दिसत आहे मला, कारण विकास ठाकरे आता दमदार नेता आहे, नागपूरचा रहिवासी तोही आहे. गेल्या 10 वर्षापासून आम्हाला मला असं वाटते की 10 वर्ष झालेले आहेत. आता यांना चान्स दिला तर नेहमीच सत्ता बदलत राहावी असं मला वाटते. तर इथं आता खानोरकर आणि शेंडे फॅमिली आपल्याला भेटलेले आहेत, नागपूरकर आहेत, हॅपी फॅमिली आहे सगळी. त्यांना विचारूयात की नागपूरचं काय प्रश्न आहेत, काय वाटतं त्यांना की येत्या इलेक्शनमध्ये नेमकं काय होईल. तर आता असं आहे की एका बाजूला नितीन गडकरी उभे आहेत, दुसऱ्या बाजूला विकास ठाकरे उभे आहेत. तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येऊ शकतं? नागपूरला येणार तर गडकरी साहेबच आहेत, कारण आमच्या इथे सगळ्या ज्या फॅसिलिटीज उपलब्ध करून दिलेल्या आजतोवर किंवा आता पण, तर ते गडकरी साहेबांनीच केलेलं आहे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की ठाकरे सरांना पर्पजली उभं केलेलं आहे त्यांची मतं घेण्यासाठी, कमी करण्यासाठी. बट नागपूरला नितीन गडकरीच येणार. गडकरी साहेबच येणार. अच्छा, तुम्ही कोण यांच्या? आई. आई का? आई, तुम्हाला काय वाटतंय गडकरी साहेब निवडून यायला पाहिजेत? काय वाटतंय बा, का आले पाहिजेत निवडून? कारण त्यांचे कामं चांगले आहेत आणि ते भरपूर कामं करत आहेत. त्याच्यामुळे रस्ते वगैरे सगळे व्यवस्थित करत आहेत, त्याच्यामुळे ते आले. तुमचं गाव कुठलं? नागपूरच. नागपूर शहर. ओके. मला तर वाटते का गडकरी साहेबांच्या निवडून दिली, कारण की त्यांनी विकास कामं बरेच केलेले आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये. आणि नागपूर जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे रस्ते, रोड, नाल्या वगैरेमध्ये बरेचसे कामं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे डेव्हलपमेंट भरपूर झालेलं आहे गडकरी साहेबाच्या याच्या काळामध्ये.
आता असं आहे की केंद्रीय मंत्री असणारे नितीन गडकरी यांच्याबद्दल फार सकारात्मक चर्चा होत असते देशभरामध्ये, राज्यभरामध्ये आणि एकंदरीत नागपूर लोकसभेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर इथं त्यांनी विकास केला, मेट्रो आणली आणि बऱ्याच इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं असं देखील म्हटलं जातं आहे. तुम्हाला काय वाटतं की विकास ठाकरे का हवेत जर गडकरी साहेब एवढा विकास करत असतील असं जर आहे? तुमचं मत काय? गडकरी साहेबाचा विकास आम्ही पाहिला ना. आता हा जो नाला आहे, नाग नदीचा नाला आम्ही म्हणतो, नाग नदी होती पहिले, आता त्याचा झाला नाला. त्या नाल्यात आता 4-6 महिन्या आधी जी पाऊस आला तर त्या पावसामध्ये तो नाला पूर्ण वाहून गेला, तो पूल वाहून गेला त्या पंचशील टॉकीजच्या जवळचा. आता 6 महिने झाले तो पूल बनूनच राहिला. आता हा विकास आपल्या गडकरी साहेबाचा आहे. ह्या इथं गड्डे आहे, हे नुसते नाव इथं गड्डे पडलेले आहे. हे इकडं जाण तर तिकडं डोंगेच्या डोंगे त्याच्यात चालून राहिले. भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याचशा पॉलिसी या चुकीच्या आहेत. त्याच्यात खूप साऱ्या पॉलिसीज येतात. पण त्या भारतीय जनता पार्टीने ही जी एक मोठी पॉलिसी राबवलेली आहे की जेवढेही देशातले भ्रष्ट नेते आहेत त्यांना आपल्या बाजूने घेऊन त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांना स्वच्छ करण्याचा हा एक जो चांगला पराक्रम गाजवलेला आहे, हा सगळ्यात मोठा त्यांना त्या भारतीय जनता पार्टीने केलेलं एक चांगलं काम. मला तरी वाटते की लोक म्हणत असतील की हे चुकीचं काम केलं, पण त्यांनी सगळ्या भ्रष्टांना आपल्या बाजूला घेऊन त्यांना स्वच्छ करण्याचं काम आता जे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या ऑपोजिशनच्या पार्टीच्या लोकांना हे माहिती झालं की त्यांच्या पार्टीचा खरा माणूस कोण आहे आणि त्यांच्यामध्ये राहून त्या पार्टीच्या विरोधात कोण काम करत होतं हे आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे. त्यांच्याकडे एक वॉशिंग मशीन आहे, नवीन वॉशिंग मशीन म्हणजे ती किती केजीची आहे आणि कोणत्या टेक्नॉलॉजीची आहे हे भारतीय जनता पार्टी आणि RSSच्या लोकांनाच आपल्याला विचारावं लागेल. त्याच्या व्यतिरिक्त हे कोणीच सांगू शकत नाही की कोणत्या क्वालिटीची कोणत्या पॉवरची मशीन आहे म्हणून. बाहेरून भ्रष्टाचारी आत घेतलं की परत एकदम बिलकुल चकाचक, एकदम मस्त बढिया काम आहे ते. ईडीच्या चौकशा लावतात, ईडीच्या चौकशा हे ते करून लोकांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात, फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. घरी कोण असतं? घरी एक मुलगा, एक मुलगी, घरचे लोक. करता पुरुष तुम्ही? हो. तिथं कोण यायला पाहिजे सत्तेत आता? आता सत्तेत कोण? आता हे भाजपा आहे, ते सर्व करून राहिले. आता त्याच्याशिवाय कोण येणार आहे वर? नागपुरात तर नितीन गडकरीचं आहे ना. गडकरी साहेबांनी केलेली 5 महत्त्वाची कामं सांगा. खरं तर मी अगदी लहानपणापासून गडकरी साहेबांना बघत आलेलो आहे, कारण त्यांच्या खूप ABVPच्याही माध्यमातून अनेक मी बघितलेलं आहे. पण त्यांनी आजवर नागपुरात, म्हणजे तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही भारतभरात कुठेही गेला तरी नागपूरचं एक वेगळी ओळख आहे. नागपूरची एक वेगळी ओळख त्यांनी तयार केलेली आहे. रस्ते बांधणी असेल, त्यानंतर बाकी त्या आधी त्यांच्याकडे अवजड उद्योग म्हणजे त्याचंही खातं होतं, त्यातही त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे. त्यानंतर IIM झालं, NITs झालं, अशा कितीतरी मोठे इन्स्टिट्यूट आहे जे नागपुरात स्पेशली विदर्भात त्यांनी आणलेलं आहे आणि विदर्भाच्या डेव्हलपमेंटचं एक मुख्य काम त्यांनी केलेलं आहे. केंद्र में किसकी सत्ता आनी चाहिए? राहुल गांधी एक बाजू में है, दूसरी बाजू में नरेंद्र मोदी है. मोदी जी तो 10 साल करे, ज़्यादा पढ़े लिखे है नहीं, समझता नहीं है उनको. हाँ, जो समझदार है उनको चलाना चाहिए, जो सबको लेके चले. ये तो बस इसमें उलझा के रखे हिंदू मुसलमान, मंदिर मस्जिद. महंगाई पे कोई काबू नहीं है क्योंकि उनको अकाउंट समझते ही नहीं है. इस वजह से वो सत्ता चलाने के लायक नहीं है मोदी. अकाउंट समझता नहीं? नहीं समझता. नहीं समझता, अकाउंट नहीं समझता उनको कि कैसे देश को चलाना चाहिए, कैसा अकाउंट करना चाहिए, कैसी गरीबी हटाना चाहिए, क्या करना चाहिए. अडानी अंबानी को कमा के दे रहे. अच्छा. हाँ, बाकी और किसी बताओ ना हिंदुस्तान में किसका फायदा है ये 2 आदमी को जोड़ के? ये तो दुनिया का चैनल, ये वो IPL दुनिया का, उनके ही बात पैसा जा रहा है. वो अपने बच्चों की शादी में 10 कई हजार करोड़ रुपया खर्चा करते हैं और यहाँ गरीब के बच्चे 100 रुपये को तरसते हैं. तो ऐसा भी कोई दिमाग लगाना चाहिए ना उनको कि सबका भला हो. अब कांग्रेस आए या और कोई भी बैठे, गरीबों का भला करे कोई भी बैठे. विकास ठाकरेंचे असे काय 4-5 मुद्दे आहेत की ते निवडून येतील असं मला वाटतंय? विकास ठाकरे जमीन लेवलवरचा माणूस आहे आणि सगळ्यांच्या फोन केला की त्वरित तो येतो धावून. इथे बर्डी मेन रोडवरही आमच्या इथे काही कार्यक्रम असला किंवा काही असलं तर त्वरित धावून येतो तो आणि विचारतो आम्हाला आमच्या समस्या काय आहेत काय नाही आहेत. म्हणून आम्ही सगळे लोक त्यांना लाईक करतो आहोत. तशी काँग्रेस पार्टी आज देशभरात सगळे दोन्ही पार्टी असल्यामुळे आम्ही तर काँग्रेसलाच लाईक करतो आहोत.
काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहात म्हणजे तुम्ही. दादा नाव काय तुमचं? गजानन दिनकरराव कोरडे. अच्छा, गजानन दादा, आता असं आहे की नागपूरमध्ये इलेक्शन लागते. ई रिक्षावाले कुणाच्या बाजूने आहेत, गडकरी का ठाकरे? आम्ही तसं तुम्हाला कसं सांगू, नाही सांगणार. आम्ही आमचं मत सांगू शकतो कसं गुप्त आहे. मतदान हां खरं. हां बिलकुल. कुणाची हवा आहे इथं? नाही आम्ही कमळवाले माणसं. कमळवाले माणसं आहे. ओके. आता असं आहे की बऱ्याच जणांच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स आहेत भारतीय जनता पार्टीबद्दल. तुम्हाला काय वाटतं, भारतीय जनता पार्टीनं या 10 वर्षामध्ये काय बरं केलं का? वाईट केलं असेल तर काय वाईट केलं वाटतं? नाही, मला त्या पार्टिशन म्हटलं काही हे नाही आहे. फक्त ह्या 10 वर्षात मी पाहिलेलं आहे पुष्कळचं की अराजकता फैललेली आहे इथे. म्हणजे भेदभाव सुरू आहे. नागपूरचं क्राईम वाटले? क्राईम तर आधीपासूनच नागपूरला आहे असं नाही आहे. मी पुऱ्या देशाबद्दल बोलतो आहे. जसं मणिपूरचे केस झालेले आहेत, इकडे दंगे झालेले आहेत. म्हणजे इकडे वरती काही पंतप्रधान काहीच बोलत नाही याच्यावरती. म्हणजे काहीतरी आता ते बालाकोटचं कांड झालेलं होतं, एवढं वर्ष झाले त्याला 2019मध्ये. आतापर्यंत त्याचे गुन्हेगार कोण आहेत ते नाही माहीत पडलं. आणि हे म्हणतात आम्हाला त्यांचे ते 400 किलो जे RDX आली होती ते कुठनं आली यांना आतापर्यंत नाही माहिती. आणि हे मंत्र्यांवरती ईडीचा दबाव टाकतात, हे पार्ट्या फोडतात. हे सगळं काय थोडंसं वेगळं वाटतं. आजपर्यंत आम्ही नाही पाहिलं एवढ्या वर्षामध्ये. मी आज 50 वर्षाचं वय आहे. या वर्षात मी आजपर्यंत असं राजकारण कधीच नाही पाहिलं. आता इथं ई रिक्षा सुरू झाली बरोबर, हो गडकरी साहेबांनी केली. हो. त्यानं सगळं चांगलं व्यवस्थित चाललंय का भाडं कमी होते असं म्हणतात सगळे? नाही भाडं कमी की नाही, तसं गाड्या वाढल्यानं कमी जास्त सवाऱ्या मेंटेनन्स बिघडला आहे. महागाई वाढली म्हणतात, बेरोजगारी वाढली म्हणतात. आणि बेरोजगारी वाढली म्हणजे आता तुम्ही जसं चालान तसं पण होईल. बेरोजगारी वाढलीच आहे. महागाई वाढली? महागाई वाढलीच आहे. होय. सवारी बरोबर पैसे देत नाही. हां. जेवढे पहिले 20 रुपये देत आता 10 रुपयात आली. तुम्हाला काय वाटतं, 400 पार जातील का अडकतील 200च्यात? आता पाहूया, ते रिझल्ट आल्यावर पाहू. आता मशीनमध्ये गडबड नसतील, निष्पक्ष चुनाव होतील, चुनाव आयोग निष्पक्ष चुनाव घेतील तर असं वाटतं मला की ते 200पर्यंत पण नाही जातील असं मला असं वाटतं. आता असं आहे की डेव्हलपमेंट झाली नागपूरची असेल, राज्याची, देशाची, असं एक वातावरण आहे समजा, ऐका ना. तर मुद्दा असा आहे दुसरा की एका बाजूला खरं डेव्हलपमेंट झाली आहे का, दुसरा का ही एक प्रचार आहे, प्रचार यंत्रणाचा एक स्वरूप आहे की डेव्हलपमेंट झाली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होतो. दोन्हीपैकी काय वाटतं? मला तर असं वाटतं डेव्हलपमेंट माणसाचा अगोदर व्हायला पाहिजे. देशाचं तर होईलच. माणूस अगर डेव्हलप होईल, गरीब माणूस डेव्हलप होईल तर देश विकास करेलच ना, असं नाही आहे. पण इथे तर बेरोजगारी एवढी वाढलेली आहे, महंगाई एवढी वाढली आहे. ही सरकार अबकी बार महंगाई की मार, बहुत हुई महंगाई की मार असं बोलून सरकारमध्ये आली. आणि आज तुम्ही बघा पेट्रोलचे दाम कुठे आहेत, सिलेंडर कुठे आहे. अहो एक सिधाचे एक बँडेड पट्टी 1 रुपयाची मिळते, आज 4 रुपयाला मिळते. आज तुम्ही सांगा हो कुठपर्यंत गेली आहे. आज हे गरीब लोक बिचारे जे रस्त्यावर ते काम करतात हे कसं जगणार, काय करणार? 1200-1300 रुपयाचं सिलेंडर कोणी ब्लॅकमध्ये घेतो, कोणाला काय मिळत नाही, कसं जगणार? सामान्य माणसावरती इतकं बर्डन आलेलं तर काय सांगू आता तुम्हाला. शेवटचा प्रश्न आहे तुला. आता असं झालं समजा की गडकरी साहेब सुद्धा पंतप्रधान होऊ शकतात असं म्हटलं जाते, चर्चा आहे. एका बाजूला नरेंद्र मोदी आहे, दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी आहे. पुढच्या संभाव्य परिस्थितीमध्ये काय होईल सांगता येत नाही. बरोबर. अशी परिस्थिती आली, नितीन गडकरी की नरेंद्र मोदी, पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे नागपूरकर म्हणून तुला काय वाटतं? नाही, खूप छान प्रश्न आहे. पण किती नाही म्हणजे आता म्हणजे एक भान असलेला नागरिक म्हणून मी सांगतो की आता मोदी साहेब तर आता याच्यानंतर तर परत चौथ्यांदा तर उभे राहणार नाही शकतो, ते तर निश्चितच आहे. पण त्यातल्या त्यात आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होईल जर गडकरी साहेब पंतप्रधान झाले. आणि त्यांच्यासारखा माणूस जर पंतप्रधान पदावर बसला तर खरंच म्हणजे आपल्या भारतासारखा ती सोन्यासारखी गोष्ट आहे. मला असं वाटते का बा विदर्भाच्या व्यक्तीला जर चान्स दिला तर अजून थोडं चांगलं डेव्हलपमेंट होईल. परंतु आता कसं आहे, उत्तर प्रदेशातली जे खासदार लोक आहेत त्यांची संख्या अधिक असल्यामुळे इकडच्या लोकांना चान्स कमी मिळतो आणि तिकडच्या लोकांना जास्त चान्स मिळतो. तर शक्यतो माझ्या मतेप्रमाणे 2024च्या याच्यामध्ये त्या मोदी साहेबच पंतप्रधान राहतील असे मला वाटते. विदर्भाचा अनुशेष यावेळी भरून निघेल का जर पंतप्रधान झाले नितीन गडकरी? हो नक्कीच. विदर्भाला मान मिळाला पाहिजे. हो म्हणजे जर इन केस चान्सेस आहे तर ऑफकोर्स गडकरी साहेब झाले पाहिजे. कारण अजूनपर्यंत म्हणजे विदर्भाचं सौजन्य राहील ते असं मला वाटतं की जर नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आपल्या इकडे अजून खूप जास्त डेव्हलपमेंट होईल. अजूनही विदर्भाचा युथला खूप चान्सेस मिळेल, त्यांना सगळ्या गोष्टींसाठी मुंबई, पुणे, बँगलोर, हैदराबाद धावावं लागणार नाही. आता काय झाले, गडकरी साहेब
निवडून येतील असं तुम्हाला वाटतं, बरोबर? 4 लाखाच्या लीड नेत असं म्हणताय, तर ते निवडून आलेच. निवडून जर ते आले तर उद्या पंतप्रधान होण्याची शक्यता आहे असं म्हणतात, चर्चा आहे असं बाबा. म्हणतात लोक, पण असं नाही नाही. आहे. हायकमांड जे ठरवेल तेच होईल ना. नाही, आता असं झालं समजा, मोदी दुसऱ्या बाजूला गडकरी, या दोघांमध्ये जर ठरलं की पंतप्रधान बाबा दोघातलं एक करायचं आहे, तर नागपूरकर म्हणून तुमचा कौल कुणाचा असेल? नाही, ते सगळ्यांना माहिती आहे गडकरी साहेबांची लोकप्रियता किती आहे भारत देशामध्ये. तर सगळ्यात मोदींपेक्षा? जास्त नाही, मोदीपेक्षा नाही. मोदींनी मेहनत केली आहे बरं, या पदावर यासाठी घाम गाळला आहे. पण गडकरी पंतप्रधान व्हायला पाहिजेत असं नागपूरकरांना वाटतंय. असं वाटते, पण हे थोडं लवकर उशिरा होईल, इतकं लवकर नाही. पण होते, हायकमांड जे ठरवेल तेच होईल ना. व्हायला पाहिजेत. होईलच नाही, एक दिवस होईल. त्या पदाचे दावेदार बी आहे ते. आता असंही म्हटलं जाते की नितीन गडकरींसाठी ही जी लढाई आहे ती वन साइडेड आहे, मग ते जिंकू शकतात असं म्हटलं जाते. आता भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव तर पहिल्यांदाच प्रोजेक्ट केलं गेलं आहे, पण नितीन गडकरी यांचं देखील नाव चर्चेमध्ये सातत्याने येतं. तुम्हाला काय वाटतं एक नागपूरकर म्हणून, की जर उद्या नरेंद्र मोदी किंवा मग नितीन गडकरी असतील, या दोघांपैकी कोण पंतप्रधान झालेलं तुम्हाला बघायला आवडेल? सध्या तरी आमच्या हिशोबाने जर मी नागपूरकर असल्यामुळे तर मला असं वाटते की प्रधानमंत्री जर बनायला तर नितीन गडकरी साहेब बनले पाहिजे. आम्हाला असं वाटते की आमची अपेक्षा आहे की नितीन गडकरी साहेब प्रधानमंत्री बनलेच पाहिजे, कारण त्यांची ती कॅपॅसिटी आहे की ते बनवू शकतात. तर आम्ही तर म्हणणारच की नितीन गडकरी साहेबच व्हायला पाहिजे, कारण ते डिझर्व पण करतात. नरेंद्र मोदी साहेब पण आहेच, पण गडकरी साहेब पण आहे की ते तर डिझर्व करतातच की आता त्यांना ते पोस्टिंग मिळायलाच पाहिजे. डेफिनेटली. पंतप्रधान म्हणून कोण बघायला आवडेल हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण नागपूरकरांची पसंती. नागपूरमधनं पंतप्रधान बनण्यात मला तरी वाटत नाही की कोणी सक्षम आहे बा म्हणून नागपूर शहरातून. कारण कुठलाही खासदार जरी निवडून आला, गडकरी आले किंवा हेही आले, तरी ते मला वाटत नाही की ते पंतप्रधान बनू शकतात बा म्हणून. गडकरी साहेबही बनू शकणार नाही, कारण त्यांना बनवताच येणार नाही, बनवू कोणी हेही नाही करणार त्यांना. तर एकंदरीत अशा सगळ्या प्रतिक्रिया आहेत नागपूरकरांच्या. नितीन गडकरी की विकास ठाकरे यावर त्यांनी अतिशय संमिश्र अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पण पंतप्रधान म्हणून नागपूरकरांचा कौल हा नितीन गडकरी यांच्या बाजूने आपल्याला बघायला मिळतोय. अर्थात सीताबर्डीच्या मार्केटमध्ये अनेक संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळाल्या. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? नेमकं नितीन गडकरी की विकास ठाकरे कोण नागपूरचा पुढचा खासदार होईल ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.